नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। मला वाटतं तुमचं गृहपाठ तुम्ही निश्चितच पूर्ण केला असेल याची मला खात्री आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योगांचे महत्त्व, उद्योगांच्या स्थानिकीकरणाचे घटक, उद्योगांचे वर्गीकरण यांचा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत। ठीक आहे। विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 8 उद्योग। आता स्क्रीनवर तुम्हाला ही 3 चित्र दिसत आहेत आणि ही तीनही चित्र जी आहेत ती उद्योग या संकल्पनेशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं। यामधील जे उद्योग दिलेले आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत व या उद्योगांसाठी अनुकूल स्थाने कोणती आहेत ते पण तुम्हाला सांगायचं आहे। पहिलं जर चित्र बघितलं आणि त्याचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या लक्षात येते की हा उद्योग माहिती तंत्रज्ञान उद्योग आहे। त्याचं हे चित्र आहे। यासाठी अनुकूल स्थान म्हणजे वाहतुकीच्या सुविधांनी जोडले गेलेले जे स्थान असतं ते अनुकूल आहे असं आपल्याला सांगता येईल। त्यानंतरच्या चित्रात मासे प्रक्रिया उद्योग आहे व या उद्योगासाठी समुद्र किनारपट्टीजवळील स्थान अनुकूल असतं असं आपल्याला सांगता येईल। आणि दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग जो आहे तो 3 नंबर चित्रामध्ये आपल्याला दिसतोय आणि या उद्योगास पशुपालन केंद्राजवळील स्थान अनुकूल असतं असं आपल्याला सांगता येईल। आणि ही जी वेगवेगळी चित्रे आहेत ही चित्रे उद्योग या संकल्पनेशी निगडित असलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु त्यांचं कार्य व स्वरूप भिन्न भिन्न आहे। पण या तीनही प्रकारच्या उद्योगांसाठी कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटक महत्त्वपूर्ण आहेत, म्हणजे हे त्यांच्यामधलं असलेलं साम्य आहे। या उद्योगांच्या स्वरूपावरून उद्योगधंद्यांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल। अनेक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो। याचं उदाहरण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं होतं। परत एकदा बघा, उदाहरणार्थ साखर कारखान्यात जी तयार झालेली साखर गोड पदार्थ आहे हा, म्हणून बिस्किट, जाम व जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरली जाते। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर लोह पोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या व पत्रे हा जो पक्का माल आहे तो अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो। आणि अशा प्रकारची आणखी उदाहरणे तुम्ही शोधू शकता। नंतर जरा विचार करा, या सदराखाली तुम्हाला 3 चित्रे दाखवलेली आहेत। त्याचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी पापड दिसत आहेत, म्हणजे हा पापड उद्योग आहे असं आपल्याला सांगायचं आहे किंवा समजते। त्याच्यानंतर चित्रामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर या चित्रामध्ये फर्निचर बनवण्याचं काम चालू आहे। या 2 उद्योगांमधील तुम्हाला फरक सांगायचा आहे, म्हणजे पापड उद्योग आणि दुसरा जो उद्योग तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे फर्निचर बनवण्याचा, त्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये असलेला फरक सांगायचा आहे। म्हणजे पहिल्या चित्रामध्ये पापड उद्योगास आपल्याला जे भांडवल लागणार आहे, जागा, यंत्रसामुग्री हे जे घटक आहेत ते तुलनेने कमी प्रमाणात आवश्यक आहेत, परंतु या चित्रातील उद्योगास मात्र भांडवल, जागा, यंत्रसामुग्री इत्यादी घटकांची तुलनेने अधिक प्रमाणात आवश्यकता असते, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतरचं हे चित्र आहे, तिसरं चित्र आहे। या चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे? चित्रातील उद्योगास भांडवल, जागा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ हे सगळं मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतं आणि हेच या उद्योगांचे वेगळेपण आहे। यानंतर आपल्याला चित्रातील उद्योगांचे प्रकार ओळखायचे आहेत। ठीक आहे। चित्र मध्ये पापड उद्योग आहे
हा लघु उद्योग आहे. चित्र आ मध्ये लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग आहे व हा मध्यम प्रकारचा उद्योग आहे. तर चित्र ई मध्ये मोठा किंवा अवजड उद्योग आहे असं आपल्याला सांगता येईल. यावरून तुम्ही पहा बरं जमते का? या सदराखालील उद्योग धंद्याच्या संदर्भाने हा जो तक्ता तुम्हाला दिलेला आहे तो काय करायचा, तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तक्त्याच्या पहिल्या भागामध्ये उद्योगधंद्यांची नावे तुम्हाला दिलेली आहेत. ती वाचून हे उद्योग लघु उद्योग, मध्यम उद्योग आहेत की मोठे अवजड उद्योग आहेत ते सांगून त्यासाठी लागणारा कच्चा माल कोणता असेल याचा विचार करून हा तक्ता पूर्ण तुम्ही करायचा आहे. यानंतर आपण कृषीवर आधारित उद्योग पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात कृषी उत्पन्नात विविधता आढळते. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, विविध कडधान्ये, विविध फळबागा. त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग भारतामध्ये उदयाला आले आहेत. या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. यामध्ये दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादीचा समावेश होतो. त्यामुळे भारतात कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. वस्त्रोद्योग, साखर उद्योग यासारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळेच आपला औद्योगिक विकास घडून आलेला आहे. आणि म्हणूनच आता आपण औद्योगिक विकासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगधंद्यांच्या निर्मितीस व विकासासाठी महत्त्वाचे स्थान जे असते व त्यामुळेच रोजगाराच्या संधी वाढतात आणि लोकांना काम मिळतं. बेकारी कमी होते. त्यामुळे देशातील लोकांचे किंवा नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक असते. म्हणजे उद्योगांची संख्या वाढवणं आवश्यक असतं. देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडते, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच इतर दुसऱ्या देशांशी आपल्या देशाचा व्यापार सुरू होतो. आपल्या देशातील तयार झालेला पक्का माल दुसऱ्या देशात निर्यात केला जातो. म्हणजेच आपल्या देशातील पक्का माल दुसऱ्या देशात विकला जातो व त्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळतं व म्हणूनच आपल्याला आपल्या देशाला त्याचा फायदा होतो. अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकरणास चालना देणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आणि या सर्व कारणांमुळेच शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी व प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केली जाते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचं स्थान महत्त्वाचं असतं. त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात आणि त्यासाठीच विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात, जेणेकरून औद्योगिक विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि औद्योगिक विकासास चालना मिळेल असं आपल्याला सांगता येईल. आणि याचाच एक भाग म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC याची स्थापना केलेली आहे. याचीच आपण माहिती बघूयात. MIDCचा लॉंग फॉर्म तुम्हाला शोधायचा आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे.
यामधून उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होते आणि विकेंद्रीकरण व्हावं हीच गोष्ट ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे तो MIDCचा उद्दिष्ट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यातही अशी महामंडळे आहेत आणि या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग स्थापन झालेले आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. उदाहरणार्थ आपल्या बारामती शहरातील MIDC भागात अनेक लहान मोठे उद्योग आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या पण या ठिकाणची मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढते. ठीक आहे. यानंतर आकृती 8.7 मधील मुद्द्यांचा अभ्यास करून उद्योगांना अनुसरून उद्योगांमुळे होणारे फायदे व समस्या सांगून त्याचे 2 गटात तुम्हाला वर्गीकरण करायचे आहे आणि त्यासाठी ह्या मुद्द्यांचा आधार तुम्हाला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ रोजगार. ह्या उद्योगधंद्यांमुळे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर कच्चा माल मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांच्या मार्फत मागवला जातो. त्यामुळे शेतीचा विकास होतो, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर लोकसंख्येचा समतोल या ठिकाणी साधला जातो. म्हणजे ग्रामीण भागातील जे लोक शहरी भागामध्ये काम मिळवण्यासाठी येतात तर त्यांचा लोंढा कमी होऊन लोकसंख्येचा समतोल साधला जातो. त्यानंतर वस्तूंच्या किमतीसुद्धा स्थिर राहायला मदत होते. त्याच्यानंतर कुशल मनुष्यबळ जे असतं त्यांनाही काम मिळतं आणि रोजगाराची संधी प्राप्त झाल्यामुळं पैसा मिळायला लागल्यामुळे लोकांचं राहणीमान उंचावतं, मजूर पुरवठा वाढतो, बाजारपेठ पण काय होते मोठी होते. त्याच्यानंतर जास्त जमीन ओलिताखाली येते म्हणजेच लागवडीखाली येते. वाहतुकीच्या सोयींचा विकास मोठ्या प्रमाणात होतो कारण कच्चा माल वाहून नेण्यासाठी वाहतुकीची आवश्यकता असते. त्याच्यानंतर तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत वाहून नेण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे वाहतुकीच्या सोयी कराव्याच लागतात आणि वाहतुकीच्या सोयी वाढल्या की दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढतं. सांस्कृतिक विकास व्हायला मदत होते. साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यानंतर नागरीकरणाला शहरीकरणाला चालना मिळते. उद्योगधंद्याला भरपूर पाणी लागतं त्याच्यामुळे त्या भागात मुबलक पाणी पुरवठा होतो. शिवाय उद्योगांना वीज पुरवठा करण्यासाठी अखंडित विद्युत पुरवठा लागतो. तर मोठ्या प्रमाणामध्ये अखंडित विद्युत पुरवठा असल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होतो. हे सर्व फायदे उद्योगांना अनुसरून होत असतात. परंतु नुसते फायदेच नाही आहेत तर ह्याच्यापासून काही तोटेसुद्धा होतात. तर उद्योगांच्या अनुसरून येणाऱ्या समस्या आहेत त्या कुठल्या कुठल्यात पहा. उदाहरणार्थ वनप्रदेशांचा होणारा ऱ्हास. आता उद्योगधंद्यांची निर्मिती करायची म्हटलं तर जागा आपोआप उपलब्ध होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी जी काही वनं आहेत झाडं आहेत ती कापली जातात आणि त्या ठिकाणी उद्योगांची निर्मिती केली जाते आणि झाडं नष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. उद्योगधंद्यातून जे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक जे पाणी असतं ते पाणी नद्यांना सोडलं जातं, जलप्रदूषण होतं. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वायू असतात विषारी वायू ते पण वातावरणामध्ये मिसळतात आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याच्यामुळे जमिनीच्या उद्योगधंद्यांमुळे काय होतं तर जमिनीच्या किमतीसुद्धा वाढल्या जातात. त्याच्यानंतर झोपडपट्टींमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. मजुरांची संख्या वाढली, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते झोपडपट्ट्या करून राहतात आणि मग झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली की त्या ठिकाणी दारिद्र्य हे पण निर्माण होतं. रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतरितांची जे काही समस्या आहेत त्या पण वाढायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी वाढत्या उद्योगांमुळं आपल्याला सामोरं जावं लागतं आणि या समस्या निर्माण होत असतात.
अशा पद्धतीने आपण उद्योगांचे फायदे आणि समस्या या पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात. त्याचबरोबर औद्योगिकरणाच्या काही समस्याही आहेत. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते. कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंद्यांची निर्मिती होणे आवश्यक असते व त्यामुळेच अशा उद्योगांमुळे शेती व देशाचा आर्थिक विकास होत असतो व लोकांचे राहणीमानसुद्धा उंचावत असते. यानंतर आपण आधुनिक व महत्त्वाचा उद्योग पाहणार आहोत, ते म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योग. आता खालील प्रश्नांच्या आधारे या उद्योगांची माहिती आपण मिळवणार आहोत. माहिती मिळवण्याची साधने कोणकोणती आहेत बरं? वर्तमानपत्र, त्याच्यानंतर मासिके, नियतकालिके, TV, रेडिओ, मोबाईल, कम्प्युटर इत्यादींद्वारे आपण जागतिक माहिती मिळवू शकतो. ठीक आहे. आणि ही जलद गतीने माहिती आपल्याला कशाच्या माध्यमाद्वारे मिळते? इंटरनेटच्या माध्यमातून ती मिळते. त्याचबरोबर व्हॉट्सअप आहे, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी इंटरनेटच्या आधारे चालतात, हेही आपल्याला माहिती आहे. थोडक्यात माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे आणि या शाखेतील कामकाज संगणकाद्वारे चालते. ऑनलाईन शिक्षण आपण घेतोय, ते कशाचा परिणाम आहे? तर इंटरनेटचाच एक परिणाम आहे किंवा फायदा आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि या उद्योगांमध्ये भारताने चांगलीच प्रगती साधलेली आहे. याचं काय कारण असेल? तर या उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ हे लक्षात घ्या. IT ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, त्यांचं भांडवल कुठलं आहे? तर बुद्धी, हे लक्षात घ्या. साधारणपणे या उद्योगांमध्ये तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे व संग्रहित करणे आणि ती आलेखाच्या ग्राफिक्सच्या स्वरूपात मांडणे आणि मागणीनुसार ती पुरवणे इत्यादी कामे केली जातात. आणि ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते. या सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. आज संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. नानाविध प्रकारची माहिती संगणकात संग्रहित केली जाते व तिचा वापर जगभर केला जातो, हे आपल्याला माहिती आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन आपण आज शिक्षण घेत आहोत आणि हे या उद्योगाचंच एक फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे आता बघा, उद्योगांचं सामाजिक दायित्व हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे समाजासाठी त्या उद्योगांनी काहीतरी केलं पाहिजे. मग आपल्याला माहिती की प्रत्येकाचे काही ना काहीतरी सामाजिक दायित्व असते. म्हणजे समाजाप्रती किंवा समाजासाठी काहीतरी आपण उपयुक्त करणं हे महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे उद्योगांचे सुद्धा सामाजिक दायित्व असते, म्हणजे जबाबदारी असते. म्हणजेच उद्योजक व्यक्ती किंवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजू व्यक्ती अथवा संस्थांना मदत करून समाजाच्या चांगल्यासाठी कार्य करणं, समाजाच्या फायद्यासाठी कार्य करणं आवश्यक असतं. आणि याच हेतूने 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी, याबाबत शासन आग्रही आहे. यासाठी कोणकोणत्या मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते ते बघा. म्हणजे कुठली कुठली क्षेत्र आहेत ते पहा. शैक्षणिक सोयीसुविधा पुरवणं, त्याच्यानंतर आरोग्यविषयक सुविधा पुरवणं. आता कोरोनाच्या काळात कुठल्या कुठल्या उद्योजकांनी आरोग्यविषयक सुविधा पुरवलेल्या आहेत, पैसा दिलेला आहे, हे तुम्ही शोधू शकता. गाव अथवा विभागांचा
विकास करणं, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्र, पर्यावरणीय विकास केंद्र इत्यादींना मदत करणं आणि उद्योगांचे सामाजिक दायित्व या अंतर्गत कार्यासाठी केलेल्या खर्चावर उद्योग समूहातील किंवा उद्योग समूहांना सरकारकडून जे काही कर द्यावं लागतं त्यासाठी सवलत पण मिळत असते, हेही लक्षात घ्या. मोठ्या व प्रसिद्ध अशा उद्योग समूहांची माहिती काढून ते समाजासाठी कोणकोणते कार्य करतात याची माहिती तुम्ही लिहू शकता. तसेच मानव संसाधन व उद्योग यांची सांगड घालून माहिती तुम्हाला लिहायची आहे. मागच्या लोकसंख्या पाठामध्ये तुम्ही शिकलेला आहात मानव एक संसाधन आहे व त्यांनी स्थापन केलेले उद्योग याची तुम्हाला सांगड घालायची म्हणजे मेळ घालायची आणि त्याची माहिती लिहायची आहे. म्हणजेच उद्योगांमध्ये मानव संसाधनाचा म्हणजेच मानवाचं महत्त्व तुम्हाला लिहायचं आहे. औद्योगिकरण करण्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास किंवा विनाश होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याबद्दलची आपण माहिती वाचणार आहोत. औद्योगिकरण व पर्यावरण. उद्योगात कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते हे आपल्याला माहिती आहे आणि त्यापासून पक्का माल तयार केला जातो हेही माहिती आहे. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असते आणि त्यामध्ये काही अपायकारक अवशिष्ट म्हणजे उर्वरित पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात आणि हे सगळे विषारी असतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे धूर असतात ते हवेमध्ये मिसळतात, विषारी असतात, हवा प्रदूषित होते. त्याच्यानंतर उद्योगधंद्यामध्ये वापरलेलं जे पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून नाही सोडलं, तसंच पाणी जर सोडलं तर ते पाणी विषारी असतं, त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. त्याच्यानंतर यंत्रांचे जे आवाज असतात त्याच्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होतं आणि हे जर पाणी जमिनीत मुरलं विषारी पाणी तर जमिनीचं मातीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि अशा ज्या प्रदूषणाला काय म्हणतात तर औद्योगिक प्रदूषण असं म्हणतात. हे लक्षात घ्या. आता ह्या औद्योगिक प्रदूषकांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरण व प्रदूषणविषयक समस्यांबाबत आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. हे त्याच्यावर खूप विचार होतो. उद्योगाचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच परिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जात आहे. म्हणजे परंपरागत घटक कुठले तर पाणी आहे का, वीज पुरवठा आहे का, वाहतुकीच्या सोयी आहेत का, ह्याच्याबरोबरच आणखीन दुसरे पण विचार केला जातो. कारखान्यांमध्ये होणारे जे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापनाने अपायकारक व अवशिष्ट व प्रदूषकांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावलीच पाहिजेत. म्हणजे हे जे उद्योग समूह आहेत त्या उद्योग समूहांनी प्रदूषण नियंत्रित व्हावं यासाठी काहीतरी म्हणजे कार्यक्रम राबवले पाहिजेत. उदाहरणार्थ जे काही प्रक्रियेसाठी लागणारं पाणी आहे ते पाणी नदीमध्ये न सोडता त्याच्यावर प्रक्रिया करून परत तेच पाणी कारखान्यामध्ये किंवा उद्योगांमध्ये वापरणं असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची व यंत्रसामुग्रीची निर्मिती केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधने संधारण, पर्यावरण व्यवस्थापन योजना इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक असतं. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केलेले आहेत. उदाहरणार्थ जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा केलेला आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा भारत शासनाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणविषयक कामकाज पाहण्याचं ठरवलेलं आहे. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा कायदा मोडणाऱ्या जे काही कारखाने आहेत किंवा उद्योग आहेत त्या कारखान्याच्या उद्योगांच्या व्यवस्थापनास जबाबदार धरलं जातं आणि त्यांना शिक्षा पण दिली जाते. म्हणजे औद्योगिक प्रदूषण होतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो तर त्याला आळा बसावा म्हणून शासनाने प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे. आता पहा बरं जमते का. ह्याच्यामध्ये आपल्याला एक अभ्यास दिलेला आहे.
ह्या भारतातील काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग समूह स्थापन झालेले आहेत. त्यांची संक्षिप्त नावं दिलेली आहेत आणि खालील शब्दांची पूर्ण नावे आपल्याला शोधायची आहेत आणि ती वहीत लिहायची आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला इथं दिलेली आहेत पहा. पहिल्यांदा ठीक आहे, भेल BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. NTC निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट्स. SAL शटल एव्हेनिक्स लॅबोरेटरी. गेल GAIL गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हे जे आहेत उद्योग समूह इकडच्या बाजूला संक्षिप्त स्वरूपात दिलेले आहेत आणि मी तुम्हाला या ठिकाणी त्याचे लॉंग फॉर्म पण दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ठीक आहे, यानंतर पहा बरं जमते का, या सदराखाली काही कृती दिल्या आहेत त्या आपण आता सोडवणार आहोत. पहा, मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्रे ही IT हब म्हणून ओळखली जातात. अशी केंद्रे कोणत्या शहरांमध्ये विकसित झालेले आहेत ते इंटरनेटच्या साहाय्याने शोधायचं आहे आणि भारताच्या नकाशा आराखड्यात ही केंद्रे दाखवायची आहेत. आणि ही भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये ही केंद्रे दाखवलेली आहेत. ठीक आहे, तर ती तुम्ही पाहायची आहेत आणि तुम्ही नकाशा आराखड्यामध्ये तुम्ही ती भरू शकता. ठीक आहे, पहा याच्यामध्ये भारताच्या नकाशा आराखड्यात ही केंद्रे तुम्हाला दाखवलेली दिसून येतात. ती पहा, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई आणि कोलकाता अशी जवळजवळ 8 केंद्र ही IT हब म्हणून, तंत्रज्ञान हब म्हणून प्रसिद्ध आहेत. हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर आपल्याला जरा डोके चालवा ह्या सदराखाली 2 प्रश्न विचारलेले आहेत, तर ते आपल्याला सांगायचे आहेत. त्याची उत्तरं आपण देऊयात. माहिती तंत्रज्ञान हब म्हणून जी उद्योग हा स्थापन झालेला आहे त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. तर प्रश्न पहिला आहे, कोणत्या प्रकारचे उद्योग ग्रामीण भागातील लोकांचे लोंढे शहरी भागातील म्हणजे भागाकडे येण्यापासून रोखू शकतात, म्हणजे स्थलांतराचे प्रश्न आपोआप कमी व्हायला मदत होईल. त्यासाठी मोठे व अवजड उद्योग आपण स्थापन करू शकतो ग्रामीण भागामध्ये. हे मोठे उद्योग कोठे स्थापन होणे आवश्यक आहे, तर ग्रामीण भागात स्थापन होणे आवश्यक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं, कारण रोजगाराची संधी त्यांना तिथेच उपलब्ध होतील. जरा विचार करा, यामधील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्ही जर उद्योजक झालात तर खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी कराल? फक्त नफाच मिळवाल का? एका उद्योगातून दुसरा किंवा पूरक उद्योग काढाल का? कर वगळता मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम समाजासाठी खर्च कराल का? नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न कराल का? ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, यानंतर आपल्याला बघायचं आहे जलसाक्षरता काळाची गरज. म्हणजे ही आता जलसाक्षरता म्हणजे पाणी कसं वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं त्याबाबत लोकांना साक्षर करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही काळाची गरज बनलेली आपल्याला दिसून येतं. आता बा प्राणी सगळ्यांनाच, प्राण्यांना म्हणा किंवा मानव प्राणी जो आहे, पाणी हा त्यांच्यासाठी हा अतिशय मूलभूत घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या आपल्याला जाणवू लागली आहे आणि भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे आणि हे भारतातील जलउद्योगांच्या सर्वेक्षणातूनच समोर आलेलं आहे. म्हणून जलसाक्षरता
ही काळाची गरज आहे. आणि भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळतं. उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधणं, कालवे तयार करणं, शेततळी बांधणं, जल पुनर्भरण करणं, पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणं, उद्योगातील सांडपाण्यांवर प्रक्रिया करून त्याचा पूर्ण वापर करणं इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येतं. आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीत कमी वापर असा नियम करून घेतलाच पाहिजे. तरीही पाणी टंचाई समस्येवर मात करता येऊ शकेल. जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे, साक्षरता निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे, हे लक्षात घ्या. यानंतर पहा बरं जमते का. ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, काही आकृती दिलेल्या आहेत, ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. पान नंबर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 58 हा प्रश्न आणि ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे पहा, सोबत दिलेले जे चिन्ह आहे ते कशाशी संबंधित आहे. आता हे चिन्ह आहे ते मेक इन इंडिया या उपक्रमाशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं. या उपक्रमाचा फायदा कोणता. या उपक्रमाचा भारतात विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या देशी व विदेशी उद्योग कंपन्यांना फायदा होणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर या उपक्रमामुळे रोजगाराच्या पातळीत वाढ होणार आहे, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे ह्या उपक्रमाचा व रोजगाराचा सहसंबंध कोणता आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपण सांगू शकतो या उपक्रमामुळे रोजगाराच्या पातळीत आणि रोजगार वाढ होणार आहे, हे लक्षात घ्या. यानंतरचा प्रश्न आहे की भारतातील नवरत्न उद्योग कोणते आहेत. मेक इन इंडिया हे जे आहे हे चिन्ह तुम्हाला दिसतंय ते मेक इन इंडिया उपक्रमाशी संबंधित असलेले हे चिन्ह असलेलं आपल्याला सांगता येईल, हे मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर या उपक्रमाचा कोणता फायदा होईल. या उपक्रमामुळे अनेक वस्तूंचे उत्पादन भारतामध्ये होईल. हे करणाऱ्या कंपन्या विदेशी असतील किंवा देशी असतील, त्यामुळे भारतात अनेक उद्योग निर्माण होतील, हा पण फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर भारतातील नवरत्न उद्योग कोणते आहेत. आतापर्यंत एप्रिल 2018 पर्यंत भारतातील एकूण 16 उद्योगांना नवरत्न उद्योगांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सुरुवातीला फक्त 9च या ठिकाणी उद्योगांना हा दर्जा प्राप्त झालेला होता, म्हणून त्याला नवरत्न उद्योग असं म्हटलेलं आहे. इथं 16 उद्योग तुम्हाला दाखवलेले आहेत. एप्रिल 2018 पर्यंत भारतातील एकूण 16 उद्योगांना नवरत्न उद्योगांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि या उद्योगांना नवरत्न दर्जा कशामुळे प्राप्त झालेला असावा. ठीक आहे, त्याचं आपण उत्तर सांगूया. म्हणजे यासाठी आपल्याला असं म्हणता येईल की ह्या उद्योगांना नवरत्न उद्योगांचा दर्जा का प्राप्त झालेला आहे ते आपल्याला सांगता येईल. सार्वजनिक क्षेत्रातील या उद्योगांना अधिकाधिक विकसित करण्यासाठी किंवा हे उद्योग अधिकाधिक विकसित करून लोकांच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी त्यांना नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे हे सगळे जे उद्योग आहेत ते सार्वजनिक उद्योग आहेत. सरकारच्या अधिपत्याखाली काही उद्योग असलेला आपल्याला दिसून येतं. मला वाटतं हा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तेव्हा या पाठाखालील प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही विचारायच्या आहेत. ओके, थँक्यू.